कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परम सद्गुरु समर्थ प्रभुदेव अकळे महाराज की जय। बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परम सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज की जय। बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परम सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। आपण एक 2 मिनिटं दत्त जयंती निमित्त एक छोटस अभंग म्हणूया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन छोटासा 1-2 शब्द सांगतो। मी आपल्या दामाजी पंथाच्या मंदिरामध्ये पाया पडायला गेलो होतो। पाया पडायला गेल्यानंतर दामाजी पंथाच्या मूर्तीच्या समोर पादुका आहेत। पादुकातून ज्यावेळेला दर्शन टेकवलं त्यावेळेला गुरुने सांगितलं मी इथंच आहे, मी इथंच आहे, कुठल्याही देवाला जायचं नाही, कुठल्या ह्याला जायचं नाही असं मला सद्गुरूंनी मला तिथं दर्शन दिलं। अजून त्यानंतर गैबीपेराच्या मंदिरामध्ये गुरुवार दिवशी गेलो होतो। तर गैबीपेराच्या मंदिरामध्ये कपाट उघडून दत्त प्रभुदेव अकळे महाराज तिथं सुद्धा मीच आहे म्हणले। सगळीकडे फिरत राहायचं नाही म्हणले। एकाम नित्यम विमल वचनम सर्वदी साक्षभूतम असं गुरुनी दिलेला एकच चमत्कार असा मंगळवेढ मधला आहे। त्यासाठी मी अभिमानाने सांगतोय जगी सर्व सुखी असा कोणी आहे तर रामदास स्वामींनी सांगितले तसा माझ्या प्रभुदेव अकळे महाराजांच्या कृपेने मी एकमेव सांगेन मी जगी सर्व सुखी आहे असा आनंदाने अभिमानाने सांगेन। माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मी सुरुवातीला परिचय देतो। मी सांगोला तालुक्यातील जवळेगाव रहिवासी, सध्या पंढरपूर येथे स्थायिक झालो आहे। आर्मीमध्ये 22 वर्ष सर्व्हिस केली। आता सध्याला पंढरपूर आगारामध्ये 10 वर्ष सर्व्हिस झाली आहे। इथे याचे कारण म्हणजे मी जेव्हा सर्व्हिसवर होतो तेव्हा माझी पत्नी मुले संग दिल्लीला होते आणि दिल्लीमध्ये असताना मुलगा लहान होता व मुलाला असं बराच त्रास होत होता। लघवीच्या ठिकाणी असं रक्त वगैरे यायचं ते करायचं। पण असंच माझे साडू इथे राहतात अकोला, तर त्यांनी मला सांगितलं असे असे मंगळवेढ्यामध्ये डोंगरगाव येथे दत्त मंदिराचे अकळे महाराज प्रभू जे ते स्थान आहे तिथे गेल्यानंतर बरीच परिस्थिती येते। तर साधारणतः मी सर्व्हिसवर असल्यामुळे मला काही एवढी सेवा करण्याची संधी मिळाली नव्हती। पण माझी पत्नी येथे प्रत्येक गुरुवारी पौर्णिमेला येऊन ह्या सेवेचा लाभ घेतला। तसेच मी आल्यानंतर सुट्टीवरती महाराजांना भेटलो, महाराजांनी मला सांगितले। आणि आमच्या गावाकडे म्हणजे सांगायचं म्हणजे बरेच असे परिस्थिती आहे की जे आपण म्हणतो की पितरी शक्ती आहे, ही बरेच प्रकार चालतो। तर आमच्या घरी म्हणजे ते प्रमाण मागे लागलेले होते। महाराजांनी ते आम्हाला सांगितले, सेवा केली। ते सेवा केल्यानंतर सर्व सुख समाधान मिळाले व मुलगाही व्यवस्थित झाला। आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी आर्मीत असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे आर्मीवाल्यांची काय सेवा असते, दारू आणि बोकड हा, आणि असे मसुबाला वगैरे बोकडं कापत होतो। असं 4-4, 5-5 बोकडं कापायचो। मग आणि बोकड कापल्यानंतर एक बोकड घरी ठेवलेलं पण होतं। तर महाराजांनी काय सांगितले, ते बोकड तुम्ही इकून टाका, बघू तुम्हाला काय होतं। तर अक्षरशः ते बोकड आम्ही ठेवलेलं मसवाला इकून टाकले
आणि तिथून सगळे माळकरी झालो. मुलांनी माळा घातल्या, बायकोनी माळा घातली, माझ्याही गळ्यात माळा घातली. त्यानुसार मग एकदम सुखी संसार चाललाय. मुलंही व्यवस्थित शिकतात. मुलगी आता लातूरला नीटची तयारी करते. मुलगा बी फार्मसी थर्ड इयरला आहे. आणि साधारणतः मुलीला थोडंफार जरा हे झालेलंच होतं की म्हणजे जरा अभ्यासामध्ये कमजोर पडायला लागली होती. स्मरणशक्ती कमी झाली. आम्ही महाराजांना सांगितलं नाही, पण महाराजांनी घरी आल्यानंतर ते सांगितलं. बिना महाराजांना सांगता महाराजांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या मुलीला असं असं व्हायला लागलेलं आहे, खरं आहे का? आम्ही म्हटलं बरोबर आहे. तर महाराज म्हणजे तुम्ही मुलीला तात्काळ बोलवून घ्या. दत्त जयंतीला बोलवून घेतले आणि व्यवस्थित सुरू आहे. तरी सर्वांनी इथं हेच आहे, इथं बोर्ड लावलेला आहे. बोर्डावर जे काही महाराजांनी नियम अटी लिहिलेले आहेत ते सर्वांनी नियम अटी वाचा आणि अक्षरशः म्हणजे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुम्ही इथं या सेवेचा लाभ घ्या. महाराजांना आपली समस्या सांगा, सगळं तुमचं दूर होईल. परंतु आपला म्हणजे आपला विश्वास त्याच्यावरती पाहिजे, मेन सांगायचं म्हणजे. बाकी मी काय इतर जास्त सांगत नाही. वेळेअभावी 2 शब्द सांगून मी इथंच प्रभूचरणी आकले महाराजांच्या चरणी ही सेवा दिल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.